नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आठवडाभरातील काही घडामोडी. राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदायाच्या वतीनं कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे दिंडी रवाना झाली. टाळ, मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात निघालेल्या दिंडीमुळे गावातील वातावरण भक्तिमय बनलं होतं. राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं कार्तिकी वारीचं आयोजन केलं जातं. कार्तिकी वारीनिमित्त वारकरी मंडळी विठुरायाच्या दर्शनासाठी दिंडीनं पंढरीला जातात. यावर्षीची दिंडी मोठ्या उत्साहात विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना झाली. हरिभक्त परायण बाबासाहेब कदम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 250 वारकरी या पायी दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. हरिनामाचा गजर, हातात भगव्या पताका, गळ्यात टाळ अशा थाटात वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले होते. गावातील प्रमुख मार्गावर निघालेल्या दिंडीमध्ये गावाच्या वेशीपर्यंत ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. विठुरायाच्या अखंड जयघोषामुळे दिंडी मार्गातील वातावरण भक्तिमय झालं होतं. शिरोळ तालुक्यातील बसवाड ग्रामपंचायतीत बनावट पावत्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ईशात पाटील आणि जमीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलाय. या प्रकरणी सरपंच आणि उपसरपंचांसह सर्व सदस्यांना अपात्र ठरवावं, ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे. शिरोळ तालुक्यातील बसवाड ग्रामपंचायतीत गेल्या 6 महिन्यात 13 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप ईशात पाटील आणि जमीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलाय. सामान्य पावती, 15वा वित्त आयोग, साहित्य खरेदी, कर वसुली, कर्मचारी सानुग्रह अनुदान अशा कामात भ्रष्टाचार झालाय. सरपंच प्रदीप चौगुले, ग्रामविकास अधिकारी विनायक शेवरे आणि उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी संगनमतानं शासकीय निधी हडप केलाय. या प्रकरणाची चौकशी करून बसवाड ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी मागणी करण्यात आली आहे. बसवाड ग्रामपंचायत तालुका शिरोळमध्ये गेली 2 वर्ष झालं भ्रष्टाचाराचा कारभार चालू आहे. त्याच्यामध्ये माहिती अधिकाराखाली माहिती घेतली असता फक्त 1 एप्रिल ते ऑक्टोबर 21 पर्यंत 13 लाखापेक्षा जास्त रुपयाचा भ्रष्टाचार झालेला समोर आलेला आहे. त्याच्या तक्रारीचे अर्ज BDO, CO, कलेक्टर साहेबांच्याकडे नोंदी पोहोचलेले आहेत. त्याचा तपास देखील झालेला आहे. फक्त तपास झाल्यानंतर फौजदारी गुन्हे तात्काळ दाखल होणे गरजेचं आहे आणि ते लवकरात लवकर दाखल करावेत आणि सध्याची ग्रामपंचायत बॉडी बरखास्त व्हावी. अन्यथा आम्ही त्याबद्दल आंदोलन पुढील कार्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पत्रकार परिषदेला अण्णासो चौगुले, अनिल उमराणी, बापूसो पाटील, कल्लाप्पा कांबळे, सुरेंद्र जंगम उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील नागाव इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळा उभारण्याच्या कामाचं भूमिपूजन शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या हस्ते करण्यात आलं. हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या शिवमूर्ती प्रतिष्ठापना सेवा फाउंडेशनच्या वतीनं ग्रामपंचायत चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळा उभारण्याच्या कामाचं भूमिपूजन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार अमल महाडिक, गोकुळचे संचालक सुजित मिंचेकर, रावसाहेब देसाई, अशोकराव माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सोळांकूर ग्रामीण रुग्णालय मंजुरीचं श्रेय हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडून रुग्णालयाला 15 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यामुळे आमदार प्रकाश आबिटकर यांना या रुग्णालयाचं भूमिपूजन करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसलाय. त्यामुळे त्यांनी केलेलं भूमिपूजन हे केवळ श्रेयवादासाठी केलेला दिखावा असा दावा शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी केला. सोळांकूर येथील रुग्णालयाच्या नवीन इमारत भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील सोळांकूर ग्रामीण रुग्णालयासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडून 15 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर त्या रुग्णालयाच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी केलं. त्यावेळी सोळांकूर गावातून शिवसैनिकांनी फेरी काढली तर आमदार प्रकाश आबिटकर यांचा निषेध करण्यात आला. आमदार आबिटकर यांनी श्रेय लाटण्यासाठीच हा दिखावा केल्याचा दावा संपर्क प्रमुख सुरेश चौगले आणि विजय देवणे यांनी केला. यावेळी नूतन इमारतीचं भूमिपूजन वैद्यकीय अधीक्षक PM भोकरे आणि शिवसैनिकांनी केलं. यावेळी विजय देवणे यांनी आमदार आबिटकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं. शिवसैनिकांनी वर्गणी काढून आबिटकर यांना निवडून दिलं, पण मंत्रिपदाच्या लालसेपोटी त्यांनी शिवसेनेशी नातं तोडलं असून भविष्यात शिवसैनिक त्यांची जागा दाखवतील असा दावा देवणे यांनी केला.
तसंच भविष्यात या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी MN पाटील, भिकाजी हळदकर, उत्तम पाटील, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलिमा पाटील, डॉक्टर पद्मावती भोकरे, सुयोग पाटील, सुरेश चौगले, संजय कांबळे, सचिन पाटील, सागर भावके, बापूसो किल्लेदार, संजय कांबळे यांच्यासह शिवसैनिक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अजून विधानसभेच्या 2 निवडणुका लढवणार असल्याची घोषणा आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. त्यानंतर खासदार होऊन केंद्रात मंत्री होईल असा विश्वास आमदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कागल तालुक्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कागल नगरपालिकेला 90 लाख रुपयांचा विकास निधी मंजूर झालाय. या निधीतील विकास कामांचं उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं. कागल मतदारसंघातील 134 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आराखडा तयार केल्याचं आमदार मुश्रीफ यांनी नमूद केलं. विकास कामांच्या जोरावर अजून विधानसभेच्या 2 निवडणुका लढवणार आहे. त्यानंतर खासदार होईल आणि केंद्रात मंत्री होईल असा विश्वासही आमदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, KS पाटील, PB घाटगे, तात्यासो पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. गरीब गरजूंच्या दिवाळीची गोडी वाढावी यासाठी पन्हाळा प्रेस रिपोर्टर्स पत्रकार संघ आणि मिथिलेश सरनाईक परिवाराच्या वतीनं विशेष उपक्रम राबवण्यात आला. डोंगर कपारीत राहणाऱ्या ग्रामस्थांना फराळाचं साहित्य वाटप करण्यात आलं. पन्हाळा प्रेस रिपोर्टर्स पत्रकार संघ आणि कोल्हापुरातील मिथिलेश सरनाईक परिवाराच्या वतीनं दरवर्षी गरीब गरजूंच्या दिवाळीची गोडी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. गेल्या 5 वर्षापासून गरीब गरजूंना दिवाळीपूर्वी फराळाचं साहित्य वाटप केलं जातं. यावर्षीही पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यातील दुर्गम भागातील सुमारे 100 कुटुंबांना फराळाचं साहित्य आणि कपड्यांचं वाटप करण्यात आलं. तसंच पन्हाळा इथल्या बालग्राममधील विद्यार्थ्यांनाही कपडे वाटप करण्यात आले. यावेळी मिथिलेश सरनाईक, बी न्यूजचे पत्रकार विक्रम पाटील, कोल्हापूर हाऊसिंग.comचे दीपक सपाटे, जितू चोपदार, चिंतामणी बकरे, सतीश जाधव, प्रकाश सरनाईक, सोहम चोपदार, राजवर्धन पाटील, अमन तांबोळी, अजिंक्य वाळवेकर, रविराज पाटील, माजी नगराध्यक्ष चेतन भोसले उपस्थित होते. इचलकरंजी महापालिकेने बाजार शुल्क वसुलीचा ठेका दिलेला ठेकेदार मनमानी पद्धतीने शुल्क वसुली करत असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. ठेकेदाराचा पूर्वानुभव लक्षात घेऊन त्याला विविध संघटनांनी विरोध केला होता. मात्र विरोधाला न जुमानता महापालिकेने बाजार शुल्क वसुलीचा ठेका दिला. आता नव्या ठेकेदारानंही एकाची तब्बल 10,000 रुपयांची पावती करून मनमानी वसुली करत असल्याचं दाखवून दिलंय. त्यामुळे हा ठेका रद्द करण्याची मागणी होत आहे. इचलकरंजी शहरातील फळ भाजीपाला विक्रेते, हातगाडीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते यांसह रस्त्यावरील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून महापालिका बाजार शुल्क वसूल करते. त्यासाठी 7 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. ते वर्षाला सुमारे 40 लाख रुपये वसूल करत होते. मात्र महापालिकेनं उत्पन्न वाढीसाठी ही वसुली ठेकेदारामार्फत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 84 लाख रुपयांची ई-निविदा प्रसिद्ध केली होती. तिसऱ्यांदा कोल्हापूरच्या मक्तेदारानं भरलेली 86 लाखांची निविदा मंजूर करून त्याला कार्यादेश दिला होता. दरम्यान ठेकेदाराकडून बाजार शुल्क वसुलीचा पूर्वानुभव लक्षात घेऊन विविध संघटनांनी बाजार शुल्क वसुली ठेकेदारामार्फत करायला विरोध दर्शवला होता. आता नव्या ठेकेदारानंही एका व्यापाऱ्याला तब्बल 10,000 रुपयांची पावती दिली आहे. त्यामुळे नवा ठेकेदारही मनमानी पद्धतीनं वसूल करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल यांची भेट घेतली. बाजार शुल्क वसुलीच्या ठेकेदारामागं काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असल्यानं विक्रेत्यांकडून पैसे वसुलीसाठी ठेवलेले कर्मचारीही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून जबरदस्ती करत व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे बाजार शुल्क वसुलीचा ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या प्रतीक सतीश झोडगे या विद्यार्थ्यानं एक वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. माणुसकीचा आकाशकंदील आणि पणती लावून साजरी केली. फार झगमगाट न करता वीज पडून नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला भरघोस मदत करण्यात आली.
करवीर तालुक्यातील गडमुळशिंगी इथल्या सतीश झोडगे यांच्या घरावर विद्युत वाहिनी तुटून पडल्यानं शॉर्ट सर्किट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि प्रापंचिक साहित्य जळून खाक झालं होतं. त्यांचा एक मुलगा 5वीत तर दुसरी मुलगी 10वीत शिक्षण घेतेय. अडचणीत सापडलेल्या या कुटुंबाला गडमुळशिंगी इथल्या केंद्र शाळेतील शिक्षकांनी आर्थिक मदत केली. मुख्याध्यापक भरत भांगरे, राहुल कदम, बाबासाहेब सुर्वे, उषा तळप यांच्यासह शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी मदत देण्यासाठी पुढाकार घेतला. शिक्षकांच्या मदतीमुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबाची दिवाळी गोड झाली. दिवाळीनिमित्त यश उद्योग समूह आणि योद्धा अकॅडमीच्या वतीनं बांधकाम कामगारांना दिवाळीचं साहित्य वाटप करण्यात आलं. माजी सैनिक संजय जांभिलकर आणि निवृत्त सुभेदार RS पाटील यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम पार पडला. यश उद्योग समूह आणि योद्धा अकॅडमीच्या वतीनं बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी लागणारं साहित्य देण्यात आलं. माजी सैनिक संजय जांभिलकर आणि निवृत्त सुभेदार RS पाटील यांनी हा उपक्रम राबवला. सुमारे 100 बांधकाम कामगारांना साहित्य वितरित करण्यात आलं. यावेळी विश्वास पतसंस्थेचे संस्थापक विश्वास पाटील, लालबावटा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भगवान घोरपडे, बी न्यूजचे पत्रकार विक्रम पाटील, अनिल पाटील, सरदार पाटील, सुरेश राठोड, नितीन घोरपडे, संग्राम फाटक यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. पन्हा तालुक्यातील कोतोली इथल्या नेहरू हायस्कूलमध्ये सन 1998 साली शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. बघता बघता शालेय जीवनातील 25 वर्ष कधी सरली हे कळलीच नाहीत अशा भावना अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. पन्हा तालुक्यातील कोतोली इथल्या नेहरू विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सन 1998 साली 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला. या स्नेह मेळाव्यानिमित्त 25 वर्षांपूर्वीच्या सवंगड्यांची भेट झाली. जुने मित्र एकत्र आल्यानं एकमेकांची विचारपूस करण्याबरोबरच जीवनातील चढ उतारांवर चर्चा झाली. तसंच जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अनेकांनी आपल्या यशस्वीतेचं गमक सांगितलं. या माजी विद्यार्थ्यांनी सुमारे 1 लाख रुपयांची वर्गणी जमा केली आणि जखमी पैलवानाला मदतीचा हात दिला. यावेळी MV लोहार, MP चौगले, PS पोर्लेकर, MS पाटील, निवृत्ती बंके, US मांजरेकर, SA वाघमारे, सुभाष मरळकर यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते. कागल तालुक्यातील वन्हाळी इथं वृक्षारोपण करण्यात आलं. हरिभक्त परायण शिवाजी मोरे महाराज आणि संतोष हगवणे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. वन्हाळी बाचणी रोड आणि स्मशानभूमी परिसरात 111 रोपं लावण्यात आली. कागल तालुक्यातील वन्हाळी गावातील काही कुटुंब नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुण्यात वास्तव्याला आहेत. या कुटुंबांच्या वतीनं आणि गावातील श्रमदान श्रेष्ठदान ग्रुपच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं. हरिभक्त परायण शिवाजी मोरे महाराज आणि देहू गावचे उपसरपंच संतोष हगवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. दिवसेंदिवस तापमानात वाढ होते. हवामानातील बदल असह्य होऊ लागलेत. अशा परिस्थितीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडं महत्त्वपूर्ण आहेत. त्यासाठीच वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करण्याची आवश्यकता असल्याचं शिवाजी मोरे महाराज यांनी नमूद केलं. यावेळी सुभाष पाटील, रमेश जाधव, रवींद्र पवार, सरपंच छायाताई सुतार, उपसरपंच कस्तुरीताई निचिते, विलास बोराडे, सचिन पवार, शरद मेथे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत जावतपूर विद्यापीठात महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर किरणकुमार कोळेकर यांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. त्यांनी सादर केलेल्या घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक सामाजिक मान्यतेच्या मॉडेलची PhD साठी निवड झाली आहे. यानिमित्त हेर्ले इथं कोळेकर यांचा सत्कार करण्यात आला. हातकणंगले तालुक्यातील हेर्ले गावचे सुपुत्र डॉक्टर किरणकुमार कोळेकर हे कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत जावतपूर विद्यापीठात महाराष्ट्र शासनाकडून त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आलंय. त्यांनी घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक सामाजिक मान्यतेनुसार मॉडेल तयार करण्यासाठी त्यांची निवड झाली होती. त्यांनी विविधांगी अभ्यास करून उत्कृष्ट मॉडेल तयार केलंय. या संशोधनामुळे त्यांना PhD प्रदान करण्यात आली. यानिमित्त विविध संस्थांच्या वतीनं डॉक्टर कोळेकर यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देवठाणे येथे विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं.
श्वान पळवणे आणि रांगोळी स्पर्धा पार पडल्या, तसंच रक्तदान शिबिरही घेण्यात आलं. महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या सहकार्यातून मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं होतं. तसंच रक्तदान शिबिरही पार पडलं. रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आकर्षक आणि देखण्या पद्धतीने साकारण्यात आलेल्या रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या. तसंच श्वान पळण्याची स्पर्धाही पार पडली. यावेळी मारुती पाटील, विश्वास पाटील, संग्राम पाटील, धनाजी पाटील, खंडू पाटील, सचिन जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आणि याबरोबरच हे वार्तापत्र इथं संपलं. नमस्कार.